श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 434। उपशम प्रकरण सर्ग 71। वसिष्ठ पुढे म्हणाले, आता आत्म्याचे ठिकाणी द्वैत आहे असे मानले किंवा देहादी भेद सत्य आहेत असे जरी धरून चालले तरी सुद्धा विभू अशा चिदात्म्याचा विविध देहांशी संबंध होणे शक्य नाही. छाया आणि प्रकाश किंवा अंधकार यांचा परस्पर संबंध किंवा तादात्म्य होणे ज्याप्रमाणे शक्य नाही त्याप्रमाणे देह आणि देही म्हणजे आत्मा यांचा संयोग होणे केव्हाही शक्य नाही. गुण व गुणी यांचा जसा संबंध नसतो त्याप्रमाणे देह हा जड आणि देही आत्मा हा चेतन असल्यामुळे त्यांचा संबंध होणे असंभवनीय आहे. ज्याप्रमाणे प्रखर उन्हात भासमान होणारे मृगजळ जवळ जाऊन पाहताच नष्ट होते त्याप्रमाणे सम्यक दृष्टीने अवलोकन करताच आत्म्याचे ठिकाणी भासमान होणारे भेद आपोआप नष्ट होतात. कारण चिदात्मा हा निर्मल, नित्य, स्वयंप्रकाश आणि निरुपाधिक आहे, तर देह मलिन आणि अनित्य आहे. देह हा प्राणवायूच्या योगाने हालचाल करतो आणि अन्नादिकांच्या योगाने पुष्ट होतो. अशा देहाचा आणि आत्म्याचा संबंध कसा बरे होऊ शकेल? रामा, द्वैत आहे असे जरी गृहीत धरले तरी देहाचा आत्म्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध असू शकत नाही असेच ठरते. मग जेथे द्वैतच नाही तेथे देह आणि आत्मा यांचा संबंध होण्याची कल्पना तरी कुठून उत्पन्न होणार? यास्तव द्वैत कल्पनेचा सर्वथा त्याग करून तू एकमेवाद्वितीय अशा आत्म्याच्या ठिकाणी स्थित होऊन राहा. वास्तविक पाहिले असता कोणाला कधी बंध होत नाही व कोणाला कधी मोक्षही प्राप्त होत नाही, तर भासमान होणारे हे सर्व दृश्य जग सर्वदा आत्ममय आणि शांत आहे. ही गोष्ट ज्ञानदृष्टीला अगदी स्पष्ट दिसत असते. त्यामुळे सर्वत्र सबाह्य अभ्यंतर आत्माच ओतप्रोत भरलेला आहे ही भावना तू आपल्या वृत्तीमध्ये बाणवून घे. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी मूढ आहे या सर्व दृष्टी विकृत असून त्यांच्या ठिकाणी तुझी सत्यत्व बुद्धी असेल तर तुला चिरकाल दुःख भोगण्याची इच्छा झाली आहे असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. पर्वत आणि गवत किंवा रेशीम आणि पाषाण यांच्यात एक विशेष आहे. दुरून पाहणाऱ्याला पर्वत हा स्थिर, कठीण आणि विशाल दिसतो व त्यावरील गवत हे चंचल आणि मृदू दिसते व त्यामुळे मनुष्याची दृष्टी गवतापेक्षा पर्वतावर स्थिर होणे स्वाभाविक आहे. तसेच रेशीम हे मृदू आणि सुखस्पर्श असल्यामुळे ग्राह्य वाटते व पाषाण हा कठोर आणि दुःख स्पर्श असल्यामुळे त्याज्य वाटतो. तद्वत परमात्मा हा अपरिच्छिन्न, नित्य, प्रकाशरूप आणि आनंद स्वरूप असल्यामुळे परमात्म दृष्टी ही सुलभ असून ग्राह्य आहे व देहादिकांची अनात्म दृष्टी अनित्य, अस्थिर आणि सापेक्ष असल्यामुळे दुष्कर असून त्याज्य आहे. सारांश म्हणजे अशा रीतीने आत्मदृष्टी आणि अनात्मदृष्टी यांच्यामध्ये महद अंतर आहे. ज्याप्रमाणे प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये साम्य नसते व त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो, त्याप्रमाणे अत्यंत भिन्न अशा देहाचा आणि आत्म्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध व ऐक्य असू शकत नाही. देह हा प्राणगत वायूच्या योगाने स्थित असतो व हालचाल करण्यास समर्थ होतो. नाडीगत व कंठगत वायूच्या योगाने शब्द करण्याला समर्थ होतो. ज्याप्रमाणे नेत्रस्पंदाला कारणीभूत होणारी डोळ्यांच्या बुब्बुळांची हालचाल वायूपासून उत्पन्न होते, त्याप्रमाणे इंद्रिय स्फुरणापासून उत्पन्न होणारी स्फूर्तिरूपी संवित आत्म्यापासूनच उत्पन्न होते. जरी आत्मा हा आकाश
पाषाण, भिंत इत्यादिकांचे ठिकाणी सारखाच व्यापून राहिलेला आहे. तरी ज्याप्रमाणे कोणत्याही वस्तूचे प्रतिबिंब आरशात पडते, त्याप्रमाणे आत्मसंवित ही केवळ चित्तामध्येच अभिव्यक्त होते. शरीररूपी घरट्याला सोडून चित्तरूपी पक्षी स्वतःच्या वासनेला वश होऊन ज्या ज्या ठिकाणी जातो, त्या त्या ठिकाणी आत्माही जात असल्याचा भास होतो. पण ज्याप्रमाणे जेथे पुष्प असते, तेथेच गंध संवित स्थित असते, तद्वत जेथे चित्त असते, तेथेच आत्मसंवित स्थित असते. ज्याप्रमाणे सर्वत्र स्थित असलेले आकाश आरशामध्ये प्रतिबिंबित होते, त्याप्रमाणे सर्वव्यापी आत्मा चित्तरूपी आरशामध्ये प्रतिबिंबित होतो. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील खोलगट भाग हे पाण्याचे निवासस्थल असते, त्याप्रमाणे अंतःकरण हेच चित्त प्रतिबिंबाचे निवासस्थल असते. ज्याप्रमाणे सूर्याची कांती प्रकाशाचा विस्तार करते, त्याप्रमाणे अंतःकरणातील चिदात्म्याचे प्रतिबिंब हे सर्व व्यावहारिक आणि प्रतिभासिक जगत रूपाला विस्तारित करते. म्हणून अंतःकरण हेच भूतांच्या संसाराला कारणीभूत आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.